शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आज पुन्हा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला। अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर सातत्याने टीका करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसवरही ते नेहमीच बोलत आहेत। या दोन नेत्यांच्या विलीनीकरणाला विरोध आहे असा दावा त्यांचा आहे। आता याच मालिकेत रोहित पवारांनी आणखी एक दावा केला। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोन बड्या नेत्यांसह एकूण 22 आमदार भाजपकडून लढतील असा दावा रोहित पवारांनी केला। पण हे 22 आमदार कोण आहेत, कधी लढणार आहेत, कधी जाणार आहेत, या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली नाहीत। इतकंच नाही तर हा दावा कशाच्या आधारावर करतात तेही त्यांनी सांगितलं। त्यामुळे राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी लगेचच रोहित पवारांना त्यांनी जो दावा केला त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार आहेत। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। दादांचा घात आहे की अपघात आहे, याला कोण पाठीशी घालते, हे जे खुर्चीसाठी सत्तेसाठी बोलत नाही आहेत, इतकं खोटं सातत्यानं बोलत आलेत की त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा खोटं बोलून बोलून खरं वाटायला लागलेलं आहे। आम्हाला सुनित्रा वहिनींकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काही कमी पडत असेल तर आम्ही तो विचार करू। आमच्या मतदारसंघात कामं जी व्हायला पाहिजे, ज्याला आम्हाला निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळतोय, आमचे प्रश्न सुटत आहेत, आम्ही दुसरा पर्याय का शोधू। दरम्यान यावर खासदार सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळा इच्छुक होते। त्याने आमच्या निष्ठेचं, आमच्या पुरोगामी विचाराचं काही गप्पा मारण्याचं काही कारण नाही। त्यांचा नैतिक अधिकार सुद्धा नाही। त्याने आपलं स्वतःचं बोल, आपलं स्वतःचं जे काही चाललंय ते तपासावं। आमचं आणि आमच्या हिमतीने आहोत म्हणून बुद्धिभेद पसरवण्याचा धंदा अलीकडच्या कालावधीमध्ये काही लोक करतायत, तो त्यांच्याजवळ त्यांना लक्षात येईल।